परिस्थिती आधी लय वाईट होती. आधी दुकान पण लाकडाचं होतं आमचं, कारण आपण कष्ट करतो, घाबरायची काही गरज नाही धंदा सांगताना कधी पण आमचा 20,000 हा बेसिक बिझनेस आहे. कांदा सोल, कांदा चिरायला सुरुवात कर, अंडी आणून दे कुठे, त्यावेळेस रॉकेल होतं. दर्शको, सध्या आपण पुण्यामध्ये आहे. पुण्यामधली वेगवेगळी स्टोरी आपण त्या ठिकाणी कव्हर करत असतो. ताई नमस्कार. नमस्कार. काय नाव आपलं? रुपाली अक्षय राऊत. हा कोणता व्यवसाय आणि याची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली ना ही सुरुवात आमच्या मामाने केली आहे. म्हणजे माझा मामा होता, मी लहानाची मोठी मामाकडेच झाले. मामानीच मला लहानाची मोठी केली, कारण मी मम्मीकडे जास्त राहायचे नाही, मला मामा जास्त आवडायचा लहानपणापासून. तर मामाची नोकरी सुटली 2000 मग काय करायचं, तर मम्मीनी म्हणजे माझ्या मम्मीनी आणि त्या मामानी म्हणजे दोघा बहीण भावांनी असा विचार केला की आपली जर वडापावची गाडी आहे तर मग आपण बुर्जी पावची पण टाकू शकतो. मग 2001 गणपतीमध्ये जे अंडा बुर्जी चालू केलं, मग ते अंडा बुर्जीचा स्टॉल चालूच झाला. खूप लहानपणापासून आत्मनिर्भर बनवलं. तुम्ही किती वर्षामध्ये ह्या व्यवसायात उतरला? मी 2008 जेव्हा माझी शाळा दुपारची झाली ना, म्हणजे 8वीला जशी गेले तशी शाळा सुटली दुपारी की कांदा सोल, कांदा चिरायला सुरुवात कर, अंडी आणून दे कुठे, त्यावेळेस रॉकेल होतं. आता गॅस आत्ता आले 2013-14 आम्ही गॅस घेतल्यानंतर आधी रॉकेल होतं. बाकडे होते छाला, जे स्टॉलला नाही का बसतात लोक त्याच्यावरती, तर त्या बाकड्यावरती आम्ही स्टॉल चालू केलेला. त्यावेळेस तो बाकड्यावर ठेवून पंपिंग करून त्याच्यामध्ये बुर्जी बनवायची. एका साईडला अशी अंडी लावलेली असायची. स्टॉलवरती अंडा राईस, अंडा बुर्जी, ऑमलेट, आफ्राय, आणि सध्या आता बॉईल वगैरे बंद ठेवलेत, कारण 10ला बंद करावं लागतं, नाही तर तसे मग 12 आयटम मिळतात. काही घरात स्वयंपाक पाणी नाश्ता वगैरे करून ठेवायचा. तर काम उरकलं की 2 वाजेपर्यंत मी लॉग इन करते. 6ला संपलं की इकडे येते. 2 मुलं आहेत कामाला, ती बाकी सगळी तयारी करतात. मम्मी मार्केट वगैरे आणून ठेवते, अंडी वगैरे, आणि मग आम्ही संध्याकाळी दोघी 6ला सुरू होतो. किती गल्ला असतो, सगळ्याचा फेवरेट विषय असतो. हां, मग मी सहज सांगू शकते, कारण आपण कष्ट करतो, घाबरायची काही गरज नाही धंदा सांगताना कधी पण आमचा 20,000 हा बेसिक बिझनेस आहे डेलीचा. त्याच्यामध्ये मग किती मटेरियल वगैरे जाऊन आम्हाला 5-6 हजार रुपये प्रॉफिट होतो. त्यामध्ये कामगार आले, कामगारांचा पगार आला, मेंटेनन्स आला, सगळं झालं. माझी मम्मी जास्त बनवते, कारण एवढी मोठी कडे ताकद कमी पडते माझी. एखाद्या महिलेला जर बिझनेस करायचा असेल तर तिने सर्वात आधी हिंमत केली पाहिजे. पण त्यांचे प्रश्न खूप असतात, घरातले सपोर्ट करतील का नाही, व्यवसाय होईल का नाही. तर मला असं वाटतं बाहेर पडल्याशिवाय ह्या गोष्टी कळत नाही. त्यावेळी वडिलांचं एक्सपायर झालं, त्यावेळी तुमचं वय? मी फार लहान, 6, 7, 8 महिन्याचीच असेल जास्त करून. त्यावेळेस बघितलं पण नाही, आठवत पण फोटो फक्त, आणि मामानीच असे लहानपणीचे फोटो वगैरे काढलेत, त्यामुळे मला आठवते की मी मामाकडेच लहानाची मोठी झाले. आम्ही आता फ्रँचायझी मॉडेल पण तयार केले, जे की मला असं वाटतं की आमचा बिझनेस आता खूप मोठा व्हावा. फ्रँचायझीमध्ये काय काय असणार आहे? अंडा राईस अजून? अंडा राईस, अंडा बुर्जी, जेवढे आम्ही आयटम बनवतो तेवढे सगळे देणार. प्रॉपर पत्ता काय आहे? डेक्कन कॉर्नर, कर्वे रोड, शेलार मामा चौक.